ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन काळे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, वादळी पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार. मित्रांनो, साधारणपणे एप्रिलचा शेवटचा आठवडा हा वादळी पावसाचा राहण्याची शक्यता आहे. आणि हा पाऊस कोणत्या भागामध्ये असेल, महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये हा पाऊस असेल, त्याचप्रमाणे उत्तर भारतामधील वातावरण कसे असेल, दक्षिण भारतामधील वातावरण कसे असेल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तसेच 13 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत महाराष्ट्रातील 5 विभागामध्ये काय परिस्थिती असेल याची माहितीसुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, 13 एप्रिल रोजी एक हलक्या स्वरूपाचा पश्चिमी विक्षोभ येत असल्याकारणामुळे जम्मू काश्मीर आणि पहाडी भागामध्ये हलक्या प्रमाणात बर्फबारी होण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात म्हणजे उत्तर भारतातील उर्वरित राज्यामध्ये मात्र कुठेही पावसाची शक्यता नाही. त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील राज्यातसुद्धा कोकण, केरळ आणि कर्नाटक किनारपट्टी वगळता कुठेही पावसाची शक्यता नाही. मित्रांनो, 13 एप्रिल रोजी महाराष्ट्राचं सांगत झाल्यास महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही. परंतु तापमानात मात्र आता 1 ते 2 अंश डिग्री सेल्सिअसने वाढ होण्याला सुरुवात झालेली आहे. साधारणपणे प्रमुख शहरातील तापमान हे 39 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे आणि न्यूनतम तापमान हे 28 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत सुद्धा राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, त्यानंतर 14 एप्रिल रोजीसुद्धा महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही. तापमानात सांगत झाल्यास तापमान 1 ते 2 अंश डिग्री सेल्सिअसने पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. या उन्हापासून आपण शेतकरी बांधवांनी आपली काळजी घेणे गरजेचे आहे. मित्रांनो, 14 एप्रिल रोजी महाराष्ट्रासोबतच दक्षिण भारतातील काही भागामध्ये म्हणजे किनारपट्टीवर, केरळ किनारपट्टीवर आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पूर्व किनाऱ्यावर सुद्धा हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. तर उत्तर भारतात सांगत झाल्यास उत्तर भारतातील बहुतांश राज्यामध्ये 14 एप्रिल रोजी पावसाची शक्यता नाही. तर जम्मू काश्मीर आणि पहाडी भागामध्ये अगदी हलक्या स्वरूपात बर्फबारी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आता यानंतर आपण एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कोणत्या भागात पाऊस असेल याची माहिती पाहूया. मित्रांनो, महाराष्ट्रातील पुन्हा एक वादळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. साधारणपणे 17 एप्रिलच्या रात्रीपासून हे वातावरण चेंज होणार आहे आणि जवळपास 26 एप्रिलपर्यंत हे वातावरण असेच कायम राहून महाराष्ट्रातील विविध भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस आणि काही भागामध्ये गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, 17 एप्रिल रोजी पुणे परिसरातील काही भागामध्ये हलक्या प्रमाणात वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात मात्र 17 एप्रिल रोजी पावसाची तेवढी शक्यता नाही. परंतु दक्षिण भारतातील कर्नाटक आणि केरळ या ठिकाणी 17 एप्रिल रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 18 एप्रिल रोजी या वादळी पावसाची व्याप्ती हे वाढण्याची शक्यता आहे. साधारणपणे सातारा, सांगली आणि कोल्हापूर या परिसरामध्ये 18 एप्रिल रोजी हा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील उर्वरित भागामध्ये मात्र वातावरण ढगाळ राहील, परंतु पावसाची कुठेही शक्यता नाही. तापमान हे 1 अंश डिग्री सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता आहे, कारण हे ढगाळ वातावरण असल्यामुळे टेम्परेचरसुद्धा कमी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, उत्तर भारताचं सांगायचं झाल्यास उत्तर भारतातील बहुतांश राज्यामध्ये वातावरण हे मोकळे असणार आहे, परंतु पहाडी भाग आणि जम्मू काश्मीरमध्ये हलक्या प्रमाणात बर्फबारीसुद्धा होण्याची शक्यता आहे, कारण एक हलका स्वरूपाचा डब्ल्यू येण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, दिनांक 19 एप्रिल रोजीसुद्धा सातारा, सांगली, कोल्हापूर, पुन्हा या ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात मात्र पावसाची कुठे शक्यता नाही, ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दिनांक 24 एप्रिलपासून महाराष्ट्रातील बऱ्याच विभागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस
होण्याची शक्यता आहे जवळपास 3 ते 4 विभागामध्ये. 24 एप्रिल त्यानंतर 25 एप्रिल आणि 26 एप्रिलमध्ये हा वादळी पावसाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये 24 आणि 25 एप्रिल रोजी हा पाऊस असणार आहे. 24 एप्रिल रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, पुन्हा रत्नागिरी, कोकण, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नांदेड, बार्शी, लातूर, त्याचप्रमाणे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातील काही भागामध्ये सुद्धा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे 25 एप्रिल रोजी सुद्धा महाराष्ट्रातील 2 ते 3 भागामध्ये हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये 25 एप्रिल रोजी सुद्धा हा पाऊस असणार आहे. दक्षिण भारतातील काही राज्यामध्ये सुद्धा 25 एप्रिल रोजी हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. कर्नाटक, आंध्र, केरळ या भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे 26 एप्रिल रोजी सुद्धा महाराष्ट्रातील जवळपास 3 ते 4 विभागामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, काही भागामध्ये हलक्या प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण याची विस्तृत माहिती म्हणजे कोणत्या भागामध्ये किती प्रमाणात पाऊस असेल याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये आपणापर्यंत देण्याचा प्रयत्न करू. त्याकरता आपण चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचे आहे. मित्रांनो, 15 एप्रिल रोजी मात्र महाराष्ट्रातील कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता नाही. टेम्परेचर हे मात्र 1 ते 2 अंश डिग्री सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतात मात्र कर्नाटक आणि केरळ या राज्यामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे 15 एप्रिल रोजी उत्तर भारतातील काही राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर जम्मू काश्मीर आणि पहाडी भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारतील. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. यूट्यूब चॅनल